ज्या कुटुंबाच्या दारामध्ये आपण आज हा उत्सव सोहळा करतोय ते या परमार्थिक क्षेत्रातलं, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातलं एक अग्रगण्य असणारं कुटुंब देऊळगाव रसाळ गावचं हे स्नेहींचं असणारं कुटुंब, पाहुण्यांचं असणारं कुटुंब. अशा पाहुण्यांच्या गावामध्ये राजलिंबाळकर परिवार बऱ्याच कालखंडापासून स्थायिक झाले आणि त्यातलं एक आधारवड व्यक्तिमत्व, वसुंधरेचा लेख, काळीआईचं लेकरू, हे कुटुंबाचे प्रमुख, एक नीतिसंपन्न व्यक्तिमत्व आणि त्यांचा आज जाण्यानं केला जाणारा हा सोहळा आहे. आदरणीय कैलासवासी प्रातस्मरणीय हरिभाऊ गुलाबराव राजलिंबाळकर असणारे बाबा, 75-78च्या आसपास असणारं वय. पत्नी कैलासवासी धोंडाबाई हरिभाऊ राजलिंबाळकर आयुष्यभर खांद्याला खांदा लावून धर्मपत्नींनीही बाबांच्या बरोबर केलेला हा संसार, केलेलं कष्ट, केलेलं परिश्रम आज प्रत्येक गोष्टीच्या या आठवणीत. तत्पश्चात यांच्या पाठीमागं याच वृक्षवेलीवरती उगवलेली मुलं संजयजी हरिभाऊ लिंबाळकर, त्यांची पत्नी वैशाली असेल, दिलीप हरिभाऊ लिंबाळकर, त्यांची पत्नी शुभांगी, एक जण बारामतीच्या कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये आहेत, कॉन्ट्रॅक्ट घेतात, कॉन्ट्रॅक्टर आहेत, मोठमोठी कामं चाललीत. वडिलांच्या पाठीमागं उज्ज्वलता, कीर्ती, सन्मान, मान, निष्ठा हे सांभाळून अतिशय इमानदारीने हे कुटुंब शून्यातून उभं राहिलेलं आहे. दुसरे हे लॅब टीचर आहेत VP कॉलेजला, आमचे आदरणीय सर आहेत ते. त्यांचा आपला सर्वांचा खूप गोड परिचय आहे, माझाही. त्यांच्या मॅडम शुभांगी त्या शिक्षिका आहेत. बहीण कैलासवासी संगीताताई महाडिक, मुली ऋतुजा विद्या B फार्मसी करतायत, कुमारी धीरज, ओम, शिवराज, बहिणी सुशीला मानसिंग रसाळ, भाऊ रामदास गुलाबराव राजलिंबाळकर, माणिक गुलाबराव राजलिंबाळकर. असं असणारा हा लिंबाळकर परिवार आयुष्यभर काळीआईला स्वतःचं अस्तित्व सांभाळून देव म्हणून पूजणारी ही मायबाप जनता, हे परिवार. मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण जे मंदिरात अस्तित्वात असतात ते आयुष्यभर कुटुंबात आणण्यासाठी जीवाचं रान करणारी ही माणसं. आणि अशा परिवारांमधून बाबांचं 1 वर्षापूर्वी जाणं झालं. उत्तम असे हाडाचे शेतकरी, जे कोणाला आज हो वाटत नाही, जिकडं आज सगळ्यांनी पाठ फिरवली, जगाच्या पट्टीवर सगळ्यात रिस्क असन त्या शेतकऱ्याला. लाखो रुपयाचा माल धरणी आईला साक्ष ठेवून काळीआईची शपथ घेऊन मातीआड बाण टाकतो आणि वाट पाहतो त्या मेघाची. एवढा त्याग करणारा जगाच्या पाठीवर शेतकरी सोडून दुसरा कोणीच नाही. अशी उत्तम शेती केली, सामाजिक ऋणानुबंध सांभाळलं, अख्खं गाव पाहुण्याचं. आणि म्हणून सगळे पाहुणे एकट्या पाहुण्याला गाठून चेष्टा करीत असतील, मस्करी करीत असतील, अख्ख्या गावाचा पाहुणा. आणि म्हणून गावाचा सोयरा, एकदम गोड असा स्वभाव, प्रेम, वात्सल्य भाव, सामाजिक बांधिलकी आणि विकास सोसायटीला त्यांच्या सुनबाई चेअरमन म्हणून राहिल्या, आजही आहेत. असणा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेलं या गावातील हा लिंबाळकर परिवार. तसं पुणे जिल्हा शिक्षणाचं माहेरघर आहे, राजकारण्यांचा एक वेगळा ठसा आहे. जगाच्या पाठीवर 10 सर्वात उत्तम शहरांपैकीचं पुणे शहर. काय नाही व तिथं शिक्षणाचं माहेरघर, विचारसरणींचं माहेरघर, इतिहासकारांचं माहेरघर, ज्ञानार्जनाचं माहेरघर, शूर सेनानींचं, योद्ध्यांचं माहेरघर, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार कोण नाही या भूमीत जन्माला आलो. वाल्मिक ऋषींचा इतिहास याच भूमीतला, अनेक ऋषीमुनींचा इतिहास याच भूमीतला, वीरांचा शुरांचा इतिहास याच भूमीतला. एवढंच काय, आरोप करणाऱ्याला सुद्धा वाटतं आम्हाला अटक करावं तर इथंच, मला अटक करावं पुण्यात. त्यांना सुद्धा
पुणे जिल्हा आवडतो असा सगळ्यांच्या आवडीच्या या जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील हा परिवार, एका वडिलांची कीर्ती, एका वडिलांची महती, जिथं आपण उभा आहे तिथून सुरू झालेली ही कर्मभूमी. आणि या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व नामवंत गुणीजन, पंचकृषीचं वैभव असणारे टाळकरी वृंद, पुणे जिल्ह्याचं वैभव पारमार्थिक क्षेत्रातलं एक गोड नाव आमचे झेंडे महाराज असतील, आदरणीय सचिनजी महाराज रसाळ, संगीत अलंकार, रसाळ महाराज, झेंडे महाराज, जहानू महाराज, बाबळे महाराज, सगळे मान्यवर वृंद, पेटी मास्तर आमचे ढवाण महाराज, आवटेवाडीची सर्व पाहुणे मंडळी, पंचकृषीतील सगळी पाहुणे मंडळी, महाराष्ट्राचा मृदंगनाद गोड असा आवाज लेखलाचा अतिशय गोड असा हात आमचे दादा असेल, सुंदर अशी साऊंड सिस्टीम असेल, युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे यांचा तुषार मोरे ऑफिशियल चॅनल असेल, तुम्ही सर्व मान्यवर वृंद, माता भगिनी आणि या सर्वांच्या साक्षीनं बाबांच्या प्रित्यर्थ केला जाणारा नाम यज्ञ विठ्ठल खूप काही वडिलांसारखं सांगण्यासारखं आहे, खूप काही. ही कर्तव्य पूर्तता करीत असताना वडिलांनी उत्तम अशी शेती केली. शेतकरी कुळात जन्मले, शेतीचा ध्यास घेतला आणि ते टिकवण्याचा प्रयत्न केला, जपली तिला. की जिच्यावर आज संकट आलंय ते संकटात सुद्धा खुद्दारपणाने आजपर्यंत टिकवली. मायबाप मुलं वेल क्वालिफाईड केली, सुना वेल क्वालिफाईड केल्या, नातींनाही खूप मोठमोठ्या डिग्र्या दिल्या. असं सगळं बहाल करणारी ही कर्तव्य मूर्ती आज प्रत्येकाला आठवण आहे त्यांची. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. ना चिठ्ठी ना निरोप, मृत्यूची घटिकाच वेगळी हो, वेळच वेगळा, तो कोणाला सांगता येत नाही. का झाकलिया घटीचा दिवा, काय झाले निने की धवाई शारती जे पांडवा देह ठेवी. एक ना एक दिवस सगळ्याला त्याच गावाला जायचे, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची सोहणिया, ना म्हणून धनंजया जया परी. त्याच गावाला जायचे हो. पण जात असताना उत्तमातील उत्तम कर्म करून या थोर विचार पुरुषांचं जाणं झालं, माऊल्यांचं जाणं झालं. म्हणून आज ह्या आठवणीत आज मुलं मुली सुना नातवंडे सगळं घर भरलेलं आहे. प्रत्येकाच्या अंतकरणात त्यांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचा प्रत्येक क्षण क्षण आठवतोय, क्षण क्षण. त्यालाच आज आदरांजलीच्या रूपात शब्द सुमनांनी व्हायचे. आणि म्हणून इथं निमंत्रित केलं लिंबळकर साहेबांनी, आमच्या ढवाण काकांनी, आणि मायबाप येण्याचा योग झाला. एक गुरु म्हणून वडिलांची कीर्ती फार मोठी असते. प्रत्येक पाठीमागच्या पिढीला उपदेश सांगत सांगत कुटुंबाचा आधार बनत एक संसाराला आकार देण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि म्हणून जगातला पहिला आर्किटेक्चर जरी म्हटलं ना तरी बापाला वावगं ठरणार नाही. वडील या शब्दातच सगळं भरलेलं आहे. जो जीवनात कधी डील घेत नाही तो वडील. अपेक्षा नाही, निरपेक्ष भावना आहे. वाटत नाही कधी माझं घरावर नाव असावं, माझं दारावर नाव असावं, माझं गाडीवर नाव असावं, माझं माडीवर नाव असावं. वाटत नाही कधी जीवनात माझ्या नावानं लेकरांची ओळख व्हावी. उलट आयुष्यभर वाटतं लेकरांच्या नावानं माझी ओळख व्हावी. हा सन्मान, ही कीर्ती जो बहाल करतो त्याला बाप म्हणतात. विठ्ठल तोच बाप, तेच वडील, गुरु सुद्धा असतात. तो जीवनातले पहिले गुरु. अब्रकाचे साठी पंते हाती धरली पाटी. शिकले सवरलेले असतात, लिहिता येत असतं तरी नातवंडासाठी लेकरासाठी करंगळी धरतात, पाटी हातात धरतात, बोट हातात धरतात आणि लिहायला शिकवतात. पुन्हा उजळणी घेतात त्याची.
मल्ला असू द्या, पहिलवान असू द्या, अख्ख्या महाराष्ट्रात कुठं पाठ टिकवली नाही, पण नातवानं हट्ट केला, बाबा माझ्यासाठी घोडा होता का? कधी मान खाली न घातलेला बाप असो, आजा असो, पोरा नातवंडांसाठी चार पायावर होतो आणि नातवाला लेकरांना घोडा घोडा करून खेळवतो. हे असणारं ममत्व त्याच्याकडे. म्हणून बाप गुरु सुद्धा आपला, आता इथं बरेच गुरु आहेत, आमचे बापकर सर आहेत इथं, आदरणीय लिंबाळकर मॅडम असतील, लिंबाळकर सर असतील, जीवनामध्ये फार मोठा आधार हो. फार. आम्हाला एक कविता होती 10वीला, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून, ओ गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. धोधो पाऊस पडला मायबाप, जसा 11 मेला पडला ह्या वर्षी तसा. शेकडो वर्षाची परंपरा जपणारे पूल पडले, आधार असणारे गावागावांचा संबंध तुटला, 4-4 हजार कोटींचे उद्घाटन करायचे आधी पूल पडले. सगळं झालं तेव्हा, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. गुरुजी प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, अख्ख्या संसाराचं गारानं घेऊन एक माझी विद्यार्थी गुरुजींकडे गेला. गुरुजींना वाटलं परिस्थिती गरिबीची असन, काहीतरी मदत करावी, म्हणून गुरुजींनी खिशाकडे हात घातला. आता म्हणले 7वा वेतन आयोगाचा आधार आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. एकटेपणा वाटला हो. सगळं संसार वाहून गेला, फक्त आज बायको राहिली. गुरुजी कशासाठी आला? बाप होता आधार म्हणून, तोही गेलाय. गुरुजी बाप म्हणून तुमच्याकडे आलो, गुरु म्हणून तुमच्याकडे आलो. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. जीवनात गुरु बनून येतात. आणि म्हणून आयुष्यात तुम्ही नाही उतराई होऊ शकत, नाही होऊ शकत. किती श्रीमंत व्हा, बापाच्या गुणांनी इतकी श्रीमंती या जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही. बाप करी जोडी लेकराचे, बाप करी जोडी लेकराचे, बाप करी जोडी लेकराचे, बाप करी आयुष्यभर तुमच्या आमच्यासाठी झिजलेल्या ह्या 2 अमृताच्या वल्ली तो, जोपर्यंत कुटुंबात आहेत त्यांच्या इतका वैभवशाली कोणी नाही. अरे आयुष्यभर जीर्ण झालेल्या फाटक्या बनेलाला 1000 ठिगळा असतील, 1000, पण लेकरांच्या कर्माला ज्यानं जीवनात ठिगळ पडू दिलं नाही तो बाप. गाठीला गाठी, गाठीला गाठी, गाठीला गाठी देऊन आई दंडाची लुगडी घालील, बाप गावठी धोतर घालतील, चूल पेटली नाही तर 2 तांबे पाणी पिऊन झोपतील, पण जगाच्या पाठीवर लेकरांना कधी उपवाशी झोपू दिलं नाही हो. वेळ आली जीवनात स्वतःच शरीर झिजवतील. गुरवते अपने
माय बाप फुले करवंडे वाळवा आपुले परवांडे वाढणे दे बोले परवांडे वाढणे बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली करवंटी वाळवणे एकाएकी केला मिराशीचा धनी. काय केलं वडिलांनी? जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत हाडं झिजवली, रक्त मांस आटवलं आणि कमवून दाखवलं. काय मिळवून दिलं तर एकाएकी केला मिराशीचा धनी. कडिये वागवणे भार खांदी आयुष्यभर कमवलेली इस्टेट तिचा आम्ही मालक झालो. मालक मग इस्टेटीचे मालक खूप आहे. तो इस्टेटीच्या मालकाला कमी नाही, आज कमी नाही. पाठीमागं अख्खं मालक केलं. आज मॉलेसेस असन, बगेज असन, कॉन्ट्रॅक्ट आहेत लेकरांची, शिक्षण आहेत घरात. 4-4, 5-5 हजार क्विंटल कांदा बसल एवढ्या मोठमोठ्याल्या चाळीत. कोणाची कमाई होई? अस्तित्व निघून जातं पण कीर्ती शिल्लक राहते. हे ठेव आहे. पण इस्टेटीचे वारसदार होत असताना परमार्थाचे सुद्धा वारसदार लेकर झाली पाहिजेत. नाही तर काय काय भागात कीर्तन झाल्यावर आम्हाला गठुडी बांधून देतात, म्हणजे भाकरीची नाही बरं का. ज्ञानेश्वरी गाथा घेऊन जा का? आमच्यात नाही कुणी वाचत. ज्याच्यात कुणी वाचत नाही तिथं कोणी वाचत नाही. घेऊन जा. आमच्या आईला लय नाद होता. अरे आईचा नाद पुढं असा वाऱ्यावर सोडायचा नाही हो, तो सांभाळायचा असतो, जतन करायला शिका. बाप ही जन्मदाती वस्तू नसून बाप ही वृत्ती, आई ही वृत्ती, ती जपायला शिका. ती आयुष्यभर तुम्हाला दिसन. मातीमधून, वृक्षांमधून, भूमीमधून, निसर्गामधून. म्हणून वंदन करायला शिका. जे त्यांनी टिकवली त्याच काळ्या मातीत बोट बुडवून 4 बोट कपाळाला लावा की आजपर्यंत सांभाळली हो. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शोभ्रजाशनाम फुलकितया फुल्लक सुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम. वंदन केलं भूमीला आणि त्या भूमीला दैवत म्हणून पूजलं. देवा, जी मिळवलेली ठेव आहे ती आम्ही कमवलेली नसून इस्टेटीचं तर वारसदार आमच्या वडिलांनी आम्हाला केलंच, पण परमार्थाचं सुद्धा वारसदार आमच्या वडिलांनी केलं. अभंगाच्या माझ्या वडिलांचे मिरासी का देवा ओ माझ्या वडिलांचे मिरासी का देवा ओ माझ्या वडिलांचे
मिरासी का देवा माझ्या वडिलांचे मिरासी का देवा माझ्या वडिलांचे मिरासी का देवा माझ्या वडिलांचे मिरासी का देवा माझ्या वडिलांचे मिरासी का देवा माझ्या वडिलांचे मिरासी का देवा माझ्या वडिलांचे मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांचे मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपास पारणे राखीला दारवंडा उपास पारणे राखीला दारवंडा हे उपवास पारणे राखीला दारवंडा उपवास पारणे राखीला दारवंडा दारवंडा माझ्या वडिलांचे मिरास गा देवा देवा हे माझ्या वडिलांची ठेव आहे. मिरासी हे त्यांनी कमवलं ना आम्हाला दिलं. ही मिरास आहे, संतांनी दिलं आपल्याला. संतांचं देणं कधी संपत नाही हो. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. देवाला तुमचा आमचा नमस्कार सांगणारे संत आहेत. देवा तुझ्याकडे वारकरी येतात, आम्हाला माहिती नाही ते कसे पण ते तुला माहितीत. असो नसो भाव आलो तुझी अठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. आता वारकरी वेगळे आणि वारकऱ्याच्या वेशातले वेगळे. वारकरी कधी दिंडी सोडत नाही आणि वारकऱ्याच्या वेशातले कुठं हातमोहर करतात बघू आणा. काही काहींचे आखाड्याच्या वारीमध्ये जमा केलेलं बिस्किट पुढं कार्तिकीपर्यंत नातवंड खात्यात. तसे वारकरी काय काय तसले वारकरी 2-2 खेपा टाकून घरी येतात. कुठं नंबरला किलोमीटरवर जेवलेले असू द्या तरी मोर नंबरला लागतील. पोह्याचा लागले नंबरला, चहा लागले नंबरला, वडापाव वाटतात लागले नंबरला. एकदा तर मोगमच नंबरला लागल्या महिला. 1.5 तास झालं नंबर याय ना. मग एका माणसाला विचारलं अहो काय वाटीत येतो नंबरच आहे ना आमचा. काय नाही म्हणला मोफत दाढीचा नंबर आहे. मग पळाल्या विठ्ठल बापाची परंपरा सांभाळणारी लेकरं रोज शेतीमधून फिरून येतात. बापाची परंपरा सांभाळणारी लेकरं किटली वाळायची आत दूध घालून घरी येतात. बाकीची इरबळ तिकडच किटलीला साय त्यांना दरवर्षी एकर पुरत नाही. परंपरा सांभाळणारी निष्ठा सांभाळणारी लेकरं घरी येतात, विचार टिकवतात, विचार मांडतात, विचारानं राहतात. ही तुकोबराय म्हणतात मिराशी टिकवत राहा. विचार नाही आज राहिला, विचार राहिला नाही व घराघरामध्ये विचार संपून गेला. वडिलांनी एवढं कर्तृत्व केलं ना अचानक गेले. काय घरावे होतो
आजपर्यंत काडी इकडची तिकडं केली नाही आणि डायरेक्ट हातामध्ये घ्यायचंय आपल्याला. काय होत असं? ज्या दिवशी जातील ना ही लोक दारातून, मयत होईल, सावडणं होईल, 8-10 दिवस पाहुणे रावळे भेटायला येतील. 10वा होईल, 11वा होईल, 12वा होईल, 13वा होईल, कुंभश्राद्ध झालं, 14वा होईल आणि मग घरातला कारभारी म्हणणार 15 दिवस झाला आपण रानात नाहीत, गुडघ्याला तण लागायला लागली, चला बरं आता गरज सोडा पहिली. एवढ्या 10-12 खोल्यांना कुठं कुलूप शोधायचो? हे म्हणतंय तिथं असन, ते म्हणतंय खेड्याला बघा, हे म्हणतंय खिडकीत बघा, ते म्हणतंय कपाटाच्या वर बघा, हे म्हणतंय ड्रॉवर मध्ये हाय का बघा. आणि मग सगळेच रडायला लागले. जोपर्यंत बाप दारात होता तोपर्यंत कुलूप घ्यावं लागलं नाही. मन सांभाळणार आणि घर सांभाळणार एकमेव जगाच्या पाठीवर कुलूप बाप आहे. विठ्ठल. आणि म्हणून बाप खूप खूप दुःख वाटतो, खूप दुःख. आई रडून मोकळी होईल, बाप रडणार नाही. पण अख्ख्या शरीरावर एखादा टिप्पर किंवा ट्रक जाऊन दे हो, लेकरांसाठी का खुलतील. खंडोबानगर बारामतीमध्ये डंपर गेला बापाच्या अंगावून टिप्पर, 2 पोरी होत्या तुकोबरायांच्या सोहळ्यात. काय लेकर पावले खेळले हो. अंगावरून ट्रक गेला, पोटापासून अख्ख्या भागाचा चंदा मेंदा झाला तरी मुखामधून शब्द येत होता, माझी लेकर तेवढी दवाखान्यात न्या हो, माझ्या लेकरांना तेवढं वाचवा, माझी लेकरं वाचली पाहिजेत. अख्खा आयुष्य बाप त्याच्यासाठी जिजवतो. एवढं मोठं दुःख या बारामती तालुक्यानं पाहिलं. मायबाप 2 नातवडांचं जन्मदात्या लेकराचं प्रेत पाहिल्यानंतर आयुष्यभर शिक्षण क्षेत्राची सेवा करणाऱ्या त्या रिटायर शिक्षकानं सुद्धा स्वतःचा प्राण सोडला. ते जीवनात करतात, ते जीवनात करू शकतात. ते बापानं केलं हो, ते करतात. म्हणून लेकरांदेखत आपल्या जीवनाचा सन्मान राहावा, आयुष्यभर सायास करतो. काल परवाचं एक आंदोलन आहे. छोटीशी लेक हातात घेऊन बाप कागदपत्र घेऊन चालला होता. काही त्यांचं काम असन, उपोषण असन, आंदोलन असन, काही काम असन, पण नाही पुढे जाऊन दिलं. आंदोलनामध्ये शिरायला गेला, तेवढ्या 4-5 पोलिसांनी धरलं आणि मायबाप 8-10 वर्षाच्या लेकरा देखत, त्या लेकी देखत पिक्चर मध्ये उडी मारतात तशी त्याच्या पाठीमागून एका पोलीस कर्मचाऱ्यानं लाद घातली हो. लाज वाटे जीवा तुझा मनविता दास. अख्ख्या महाराष्ट्राचं वर्णन आम्ही बाहेरच्या राज्यात गेल्यावर सुद्धा सांगतो. इथं फार मोठी किंमत आहे रे, फार मोठा महाराष्ट्र आहे आमचा. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन रात्री मी मराठी. आम्हाला नाही हिंदी आवडत, आम्हाला मराठी आवडती. का मराठी आमची आई आणि हिंदी आमची मावशी. माझी मराठीची बोल कौतुके, जे अमृताचे निपैजा जिंके. राज्याच्या बाहेर गेल्यानंतर राष्ट्राचं प्रेम आम्ही सांगतो आणि इथला राष्ट्राचा रक्षक असणारे कर्मचारी छोट्याशा लेकरा देखत बापाच्या पाठीमध्ये लात मारते तो पाठीमागून. कुठे गेला कायदा हो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. फक्त मनाय गोष्टी का अहो. थेरॅटिकल इज व्हेरी सिम्पल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. सांगणं फार सोपं आहे हो, सांगणं फार सोपं आहे, बोलायचं फार सोपं वाटतं, वागायचं अवघड आहे. बापानं ते वागून दाखवलं म्हणून तुकोबरायांना म्हणावं वाटलं, देवा जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. देवा असा बाप मिळू दे रे. आयुष्यभर कधी मोठेपणाचा विचार नाही केला, कधी नाही केला कशाचा विचार, मी पणाचा नाही कधी विचार केला, गर्वाचा. अरे एक दिवस अंगणात उतरलेले पक्षी दुसऱ्या दिवशी बघायला नाहीच सापडत हो. तसं तुमचं आमचं जीवन आहे. क्या जीवन की पकडी आस हसी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी
अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. आपल्या गावात आलेला पाहुणा, वस्तीवर आलेला पाहुणा किती दिवस राहो? अहो सप्त्याचं येडा असलं कीर्तनाचं तर एक 5-6 दिवस राहा, 2 दिवस राहा, 3 दिवस राहा. उन्हाळ्याच्या दिवसात जावाय आला आणि सासऱ्याच्या घरी मोठी आमराई, 2 महिने हालानाच. रोज आमरस, रोज आमरस, रोज आमरस. कारण जुनी गाणी होती. जावाई पाहुणा आला आंब्याच्या देसात, आंब्याच्या देसात तूप वाढे रसात. जावायची फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत मायबाप. जावाय म्हणजे सोनं असायचं सासूसाठी. आलंच ओघाने इथं जाता जाता सांगतो. माझी आजी लोणी व्यंकनाथच्या काकड्यांची पंचमीच्या सणाला आजीला घालवायला आमचं थोरला आजोबा गेलं. थोरला दीर म्हणजे. तिथं गेल्यानंतर पुरणपोळीचं जेवण केलं. शिपुऱ्याचा पाहुणा आला, शिपुऱ्याचा पाहुणा आला. सगळे आनंद. त्या कॅनेलवरची काकडे वस्ती JP सरांची. सगळी पाहुण्याच्या पंक्तीला जेवायला मग चांगलं असं सुंदर असं पुरणपोळीचं जेवण केलं. आणि जेवायला बसणार तेवढ्यात एक जण म्हणला, अरे जावय आलेत, वटका नाना लावायला. ती एक जणांनी जाऊन बाहेरून ती चिपरंग आणली दगडाची. याड्या म्हणले दगडाची असते काय? जावाई होय. मग कमरेचं पैसे काढायला लागले. आमचं आजोबा जरा थोडंसं कडक होतं, हुशार होतं. फ्युचरचा प्लॅन त्यांनी केला. जेवायचंच नाही म्हणले मला. म्हणजे जेवा 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 जेवा. जावाई नाही जेवला तर 7 पिढ्या नरकात जातील, त्या काळी म्हणत असतील हो. 80च्या दशकात जावयाला सायकल द्यायची, 90च्या दशकामध्ये MAT द्यायला लागली, 2000च्या दशकात बुलेटची प्रथा आली ना. आता 2025ला पोरगी द्या रे, सगळं आम्ही करतो. आता लय तरा झाले. आता एजंट 80,000 घेऊन निघून गेला, तेवच गावा नाही. विठ्ठल जावाई जेवण विनवणी केली. जेवा का जेवणात या शरददादा या का जेवणात? आमच्या आजोबांनी अपेक्षा केली, म्हणले ती गोट्यात बांधलेली घोडी जर देत असताल तरच मी जेवतो.
आता ती घोडी छत्रपती शिवरायांच्या काळात जी क्लोनिंग होती, हॉर्स क्लोनिंग, त्या घोड्याच्या जातीतली ती घोडी. मग ती सगळी माणसं ती उठायला सासरबा नका जेवाना, पण गोडी नसतो देत. शेवटी परत कोणीतरी विनावलं, अहो मनधरणी करा, काहीतरी गोडीचं कशावर तरी घ्या. म्हणले गोडी नाही देत तुम्हाला बाबा, शिंगरू देतो. छोटं एक 5 महिन्याचं शिंगरू होतं, त्या गोडीचं पिल्लू. आणि शिंगरावरती ते आमच्या आजोबा जेवायला तयार झालं. ते शिंगरू येताना घरी घेऊन आले. इतकं डाळ गुळ त्याला खूप छान खायला घातलं, इतकं चांगलं जपलं. त्याच घोड्यावर बसून आजोबा राशींच्या बाजारला जायचं आणि बाजार घेऊन यायचं. ते घोडं एका रेसच्या घोड्याच्या व्यापाऱ्याने हेरलं आणि ते घोडं थांबवून विचारलं, बाबा द्यायचं का? ते म्हणले द्यायचं नाही तर काय, केवढ्याला द्यायचं? तो काळ साधारणतः 80-90 वर्षापूर्वीचा काळ असन. म्हणले 1200 रुपयाला द्यायचं. येडेत काय? म्हणले 1200चं घोडं आहे का? द्या 500ला, द्या 600ला. मग तिथला एक करपडी म्हणून गाव आहे, तिथला छोटासा एक व्यापारी आपला ढवळे म्हणून ते मध्यस्थी घातला आणि 710 रुपयाला ते घोडं दिलं. आणि त्या काळी 710 रुपयाचा 25 एकर 10 गुंठाचा नंबर घेतला जमिनीचा. त्या 25 एकरावरच माझ्या आज वड्या येतं. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये आपली आजी आपला आजोबा काय देऊन जातो याचा अनमोल ठेवाय. माय बाप जावयासाठी काय काय दिलं नसन, ही रीत होती, ही निष्ठा होती, हे प्रेम होतं. जावा इथं आमरस खायला आला, 2 महिने आलं ना. शेवटी बारामतीतनं एक जणाचा फोन आला, जावाय आलाय आणि 25,000 बाकी झाली. म्हणले तुमच्या जावयाची. रो म्हणले इथं आमरस चपातीच खाल्ली. नाही म्हणले दुपारचं बारामतीलाच यायचं ते. हो तुम्हाला यादी देऊ का कोणतं ब्रँड घेतल्यात ते? आपलं असं म्हणलं ते. तिथली बाकी मिटवली. मग सासूला राग आला. म्हणजे जावाय बापू जरा म्हणली सारवायचं होतं, रानात शेण जाऊन आणता का? मग पिशवी उचलले. नाही मला जायचंय, जवळ चवय तवरच थांबाव. पाहुण्यांनी लईंदी राहायचं नाही. तशी लय गावं पाहुण्यांनी अडचणीत आणल्यात बरं का, लय गावं. दुष्काळात आमच्या एका गावाला पाहुणं आलं. सरपंच म्हणला घ्यायचं का नाव वडून. नाव घेतलं ग्रामपंचायतला वडून 11 मतदानासाठी आणि पाहुणाच उभा राहिला. आता सरपंच पाहुणा गावालाच बोलून द्यायला. विठ्ठल वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. वस्तीवाल्याला पाहुणा जसा दुसऱ्या दिवशी जावा, तसं हे जीवन आहे. हो तसं हे जीवन आहे. पक्ष्यांना अंगणात उतरावा, एक दिवस निघून जावा. बापाचं हे कर्तृत्व अगदी तसं. आयुष्यभर कष्ट केलं, प्रेरणेनं जीवन सांभाळलं. मायबाप 10 नंबरी नांगर आयुष्यभर चालवणारी ही माणसं आणि जात्यावर ओव्या गावून दळणारी आई. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. काही ऊन नाही हो, काही नाही. आयुष्यभर माणसं भिजली, छत्री नाही मिळाली नीटनीटकी. हो आयुष्यभर माणसं राबली, उन्हातानामध्ये झिजली. कोणासाठी हो? हे सगळं लेकरांसाठी केलं. रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल चुकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. रखरखत्या रानातून आयुष्यभर चालली ही माणसं. कुरपानी घर धरलं, त्याचा पू वाहिला, पण पायात मोडलेला काटा मैतीच जळाला, पण कष्ट करायचं थांबवलं नाही. कोणासाठी केलं? तुकोबराया अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. उपवासी परे रखिला दारवंटा, उपवास परे रखिला दारवंटा, उपवास परे रखिला दारवंटा, उपवास परे रखिला दारवंटा.
उपवास पारणे राखीला दारवट केला भोगवट आम्हाला. उपवाशी राहिले, पारायणे केली, सोहळे केले. मायबाप त्या संतांची कृपा आहे, कृपा आहे त्या संतांची. एवढं तुमच्या आमच्यासाठी दिलं, आज ती निष्ठा राहिली नाही हो. नानीवरती लुगडं काढून माझी रुक्मिणी जिजाई आत आंघोळ करायची. भिकारणीच्या रूपात रुक्मिणी आई आली आणि लुगडं मागितलं. एकुलतं एक लुगडं होतं, देऊन टाकलं, नाही विचार केला. किती साड्या झाल्यात त्याच तुकोबरायच्या नावानं. फक्त एक अभंग पाठ केला देवा, आम्ही तर कोट्यवधीचं मालक केलं. पंचनं गाता लिहिली, त्याच्या घराला दार नाही मिळालं व आम्ही सदैव सुडके. जवळ येतात चोर धाके, जावो पुढं ती भिके कुत्री घर राखी ती. जिजाईला माझ्या साडी मिळाली नाही. आमच्या घरांनी 1,500 साड्या, हे घालू का ते घालू का ते घालू. साडी उपसायला गे कपाट्याचा अंगावर पडून बऱ्याच बाया मेल्या आमच्या भागातल्या. काय घालू, चप्पल नाही मिळाली माझ्या जिजाच्या पायात. करवंदाचा काटा घुसला तर हाडूक तोडून वरती आला हो. जगाच्या मालकानं जिभेनं टाच साठली आणि दातानं काटा उपटला. आहे मी गुराकी हितो होतो म्हणून काटा निघला ग, लय खोल काटा होता. जिजाईनं डोक्यावरून हात फिरवला, लेकरा तुझं लय कल्याण होईल. अख्खं जग ज्याच्या पाठीमागं सोन्याच्या ताटात नैवेद्य घेऊन फिरतं, तो भगवंत माझ्या जिजाईचा आशीर्वाद घेतो. काय ताकद, ही ताकद आहे परमार्थाची. संतांच्या बायकांच्या पायात चप्पल नाही मिळाली हो. आपल्यात किती चप्पल आहेत, बाथरूमची वेगळी, अंगान जाडायची वेगळी, लग्नाला जायची वेगळी, रानात जायची वेगळी, खुरपान करायची वेगळी, स्वयंपाक करायची वेगळी. म्हणलं तोंडात हाणायची आहे का नाही, म्हणले आता ह्या बाजारला घ्यायची. ढीग लागला हो. आपल्याकडं कुणी आलं नाही, पण वाट काढीत काढीत भगवंत तुकोबरायाकडे गेले. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागिते दिव्य लोकासिनी. तत्व होती, राजकारणात तत्व होती, समाजकारणात तत्व होती, माझ्या शेतकरी कुटुंबात तत्व होती. मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन केले तरसती है. अख्ख्या जगाला वस्त्र देऊन अख्ख्या जगाची इज्जत ज्यानं झाकली तो माझा शेतकरी हो. नाही कोणाकडे हात पसरीत का नाही त्याचा कोण प्रश्न मांडीत, उलट रमी खेळत बसत्यान. पण शेतकऱ्याचा विचार नाहीत मांडणार हो. अशी ही जनता आहे. कुठे गेली तत्व? अरे तत्वाची माणसं याच भूमीत उभवली, याच भूमीत वाढली. आज वसंतराव नाईकांचा स्मृती दिन आहे मायबाप. खूप मोठी लोक, खूप
खूप माणसं मोठमोठी जन्माला आली या महाराष्ट्राच्या भूमीत. 12 मार्च 1912 साली याच महाराष्ट्राच्या भूमीत एक पवित्र स्मृती जन्माला आली. वयाच्या 14व्या वर्षी 7वीत असताना परतंत्र्यात भारत होता आणि शाळेच्या झेंडावंदन दिवशी लिंबाच्या झाडावरती झेंडा फडकवला. विजयी विश्वती रंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रण पूर्ण झंडा ऊंचा. 14व्या वर्षी इंग्रजांना तुडवलं. 18 महिन्याची सजा झाली. गुरुजींनी सांगितलं, बाई लेकासाठी पाया पड इंग्रजांच्या, पोरग सोडतेल. ती म्हणली माझं पोरग तुरुंगात मेलं तरी मी पाया पडणार नाही ह्या गोऱ्याच्या. त्यांचं नाव यशवंतराव चव्हाण. 1942ला महात्मा गांधींबरोबर आंदोलन केलं. वयाच्या 23व्या वर्षी लग्न झालं. वेणू नावाची पत्नी मिळाली. काय बायको, अहो काशी असावी पत्नी. संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि एका पत्रकारांनी एक बातमी लिहिली. मी सांगतोय आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून फार दूर गेलो महाराष्ट्रात. खरं बोलायचं कोणाला अधिकार राहिला नाही. वाईट जर वागलं तर त्याची पदोन्नती होती. एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडणाराला जर मारलं तर त्याला मोठं पद दिलं जातं. न्याय जर एखाद्यानं चुकीचा दिला तर त्याला मोठमोठ्या पदावर राज्यसभेवर सुद्धा घेतलं जातं मायबाप, पण न्याय मिळू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राचे मंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यावर प्रके आत्रे नावाच्या पत्रकारानं टीका केली. का तर वेणूचं आणि माझ्या यशवंतराव चव्हाणांचं 14 वर्ष झालं लग्न झालेलं तरी मुलबाळ नव्हतं. टीका केली पत्रकारानं. एका वांजुट्याच्या हातात महाराष्ट्र दिलाय. ती बातमी ऐकली. वेणू खूप रडली. पण यशवंतरावांनी पत्रकाराला घरी बोलवलं. साहेब या घरी, मारत नाही माणसं अंगावर नाही घालीत, फक्त घरी या. घरी बोलवलं. सुंदर असं जेवण केलं. बातमी खूप छान लिहिली महाराज साहेब, पत्रकार साहेब. पण बातमीच्या मागचा इतिहास माहिती नाही म्हणून एकदा सांगून जावा. 1942ला चले जावच्या आंदोलनात महात्मा गांधींबरोबर मी होतो आणि त्यावेळेस दररोज घरी यायचे. वेणूला विचारायचे इंग्रज अधिकारी, कुठे गेला यशवंत. पत्नीनं सांगितलं नाही. त्यावेळेस पत्नीच्या पोटात त्यांनी रायफलचा पाठीमागचा भाग जोरजोरात मारला. गर्भाशयावरती लाता घातल्या. 4था महिना होता वेणूला आणि त्यावेळेस गर्भाशय निकामी झालं, खाली झालं आणि त्याला इजा झाली. म्हणून डॉक्टरांनी सांगितलं, यशवंतराव तुम्ही कधीच बाप होऊ शकत नाही. स्वराज्यासाठी जीवन वेचलेली ही माणसं आहेत. हो, बोलायला फार सोपं वाटतं. या देशासाठी निष्ठा जपणारी ही माणसं आहेत. त्यातलेच निष्ठावान संत आहेत. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला. हे सगळं आमच्यासाठी केलं. भक्तिपंत एवढा प्रबळ केला, विचार नाही केला देवाची बायको काय म्हणते माझ्या जनाने. अरे जनाबाई म्हणजे प्रतिनिधित्व आहे स्त्रियांचं. स्त्रीनं काय करावं हे जनानं शिकवलं. जनाचा एक एक अभंग माझ्या बहिणाबाईच्या ओठी आला आणि अख्ख्या स्त्रीला जात्यावरच्या ओव्या मिळाल्या. अख्ख्या स्त्रीला नागपंचमीच्या फेरातल्या गवळणी मिळाल्या. हो माझ्या जनाबाईच्या रूपानं. ती जनाबाई सांगते, देवा पंढरीच्या पेटे मांडियेले पाल, तुझ्या बायकोला जरी संशय वाटला तरी देवा मी तुला सोडायची नाही. बायको रोज म्हणायची काहीतरी नक्की दिसतंय. आपला मालक फुलांची शेज सोडून तिकडं जनीची वाकड घेऊन काय करीत आहे, नेमकं काय करते. त्यावेळेस रुक्मिणी म्हणायची, अव निर्षा दुधातली तुम्हा खाया आणली केळ, तरी तुम्हाला आवडत जनीच ताकशीळ. का हो ताकशीळ तिकडं खाताय. पोळ्या म्या केल्या की 2 पळ्या उपरण्यात बांधून नेताय माझी जनी खाईल. साडी म्या चांगली दुकानात गेली की काढली की ती म्हणते तुला नाही चांगली दिसायची, ती जनील चांगली दिसन. काय असं सारखा संशय घ्यायचा. त्यावेळेस देवाला सुद्धा वाटलं बा सगळं मेसेज डिलीट करतोय, हिला कसं काय म्हणजे असं वाटलं असं देवाला. कधी विचारायचं म्हणून पत्नीने रात्रीचं विचारलं. हातात पाय घेतला आणि तुपाची वाटी घेतली आणि मग देवाला विचारलं. म्हणले आता सगळी जागा गेल्यात, आता तू मीच आहे, सांग खरं काय ती. विठ्ठलाचा पाय
रुक्मिणीवर जिती लोण्यान, खरं सांगा माझी आन, जनी तुमची व कोण. कोण आहे तुमची जनी? कोण आहे? देवाचा नाविलाज झाला. देव म्हणाला कोविडन्स सांग, पुरावा काय? पुरावा काय मागता? म्हणले 5 कोटी केस पेंडिंग आहेत, अजून त्याचाच निकाल लागा नाही. एका केस माग 6 माणसं रोज आहेत कोर्टात, 5 कोटी केस माग 30 माणसं रोज, आणि वेल क्वालिफाईड पोरं कागदपत्र घेऊन 23 कोटी, अशी 60 कोटी माणसं रोज पळत आहेत. पुरावा काय? मला पुरावा दे, देव म्हणतो. त्यावेळेस रुक्मिणी सांगते पुरावा पाहिजे काय? ऐकाजी देवा तुमचा येतो राग, तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचे डाग. तुमच्या धोतराला मी जनाबाईच्या काजळाचं डाग पाहिलं. देवाचं डोळं डबडबलं आणि देवानं सांगितलं ऐका गे रुक्मिणी नको राग धरू, माय बापा विना जनी माझ्या जीवाचं पाखरू. अगं आईबाप नाहीत ग, आपल्याला आईबाप म्हणून ते इथपर्यंत आलंय. म्हणून देवा बाप नाही ना, आज बाप नाहीत, आज त्या आठवणीत. म्हणून अखंड भगवंताचं नामचिंतन माझ्या संत मायबापांनी घेतलं. देवा काही मन गड्या तो काही मन, पण हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. म्हणून देवा मी तुझं अखंड नामचिंतन घेईन. सर्वांनी प्रेमानं ते भजन करायचे. विठोबा उपवासी पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. देवा सगळं आमच्यासाठी केलं, तू तेवढा कृपानं दे. म्हणून सगळं दुःख आम्ही तुला सांगतो. कोणाकडे आम्ही जात नाही देवा, कुठं आम्ही धावत नाही. काही माणसं सांगतात अमक्या ठिकाणी देव निघला, या ठिकाणी देव निघला. त्या अरे पोटासाठी संत झाले कलित बहुत. कोणावर आम्ही देवा विश्वास ठेवत नाही. आईनं 1.25 महिन्याचा असताना ज्या पांडुरंगाच्या पायावर आमचं डोकं ठेवलं, तो पांडुरंग सोडून आणि ते तुकोबराई सोडून आम्ही कोणाच्या पाठीमागं देवा पळत नाही आणि आमची फसवणूक करून घेत नाही. देवा आम्हाला कोणत्याच दोषानं आजपर्यंत ग्रासलं नाही. म्हणून आम्हाला देवा कधी नारायण नागबली करावं लागलं नाही, कधी पितृदोष काढावा लागलं नाही, कधी गृहशांती करावी लागली नाही. का करावी लागली नाहीत? तर आम्हाला ते तुकोबरायांनी सांगितलं. का ललाटी जे लिहिले ते न पुसेगा काही केले, सटवीची राती नवी संभू द्यावी वाती. कधी जीवनात देवा आम्हाला कोणाचीच बाधा होणार नाही, म्हणून आम्ही कधीच फसत नाही. पण हा अज्ञानी समाज याच्यातच भरटला गेलाय देवा, त्याला कळना. 6,500 मुख्य जाती आणि 75,000 उपजाती, या 85,000 जातीच्या जातीयवादामध्ये आज समाज एकमेकांपासून दुभंगला. तो विचार माझ्या तुकोबरायांचा नव्हता कधीच देवा. म्हणून आम्ही तुकोबरायाची पायीक वार करीत देवा. आम्हाला नाही कशाची गरज. ज्या दिवशी आम्ही विचार केला ना देवा आम्हाला पुण्य कमवायचंय, कुठलाच विधी करावा लागत नाही आम्हाला. योग याग विधी येणे नये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. काय करतो आम्ही देवा? फक्त अशा चांगल्या माणसांचं गोड नाव घेतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. तिथला पुण्यवान होता बाप, पुण्यवान पुण्यवंत होती माणसं. आणि म्हणून मायबाप आजपर्यंत कष्ट केलं, आजपर्यंत झिजली ही माणसं.
झिजली. कधी आईच्या पोटाला काय मिळालं असेल का नसेल, लहान असताना नेकरांना नाही शोधता आलं, नाही शोधता आलं. बाप कष्ट करीत असताना किती वाजता जेवला कधी नाही लेकरांच्या लक्षात आलं. अरे तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाज साठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पासाई माझे मायेचा सागर. सागरासारखी लोक होती, सागरासारखी लोक होती. ही उदात्त देहवादाची उदंड होती. पाण्याचं जसं मोजमाप नाही तसं आईबापाच्या सेवेचं मोजमाप नाही. आणि म्हणून लेकरांनी आज एवढा गोड कार्यक्रम ठेवला. अरे एवढंच काय, 10 रुपयाची तेल आणि 20 रुपयाच्या अगरबत्तीत वर्षी श्राद्ध झालं. पण चंद्र सूर्य जरी तोडून आणले तरी वडिलांच्या आईच्या आरतीसाठी ते कमीत. सुरेश भटासारख्या गझलकारांनी म्हणावं, गे मायभू तुझे मी फेडेन पांग सारे आणि नारतेला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ गेलतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. बाप तुमचा असू नाही तर बाप देवाचा असू. हिमालयासारखा गोड बाप होता बलाढ्य. पार्वतीची पाठवणी महादेवाबरोबर केली की बाप रडायला लागला. हो, कण्वासारखा मुनी होता. शकुंतलेच्या डोक्यावर अक्षिदा पडला, दाही मोकलून रडायला लागला. आणि सीतेसारखा विदेही बाप होता जनक राजा. म्हणला, सीते लेकरांचा प्रपंच टिकावा म्हणून चौघिली की एकाच घरात दिल्या. मांडवी, शीतकीर्ती, सीता आणि उर्मिला. पोरींनो चांगलं नांदून दाखवा, कमवून दाखवा. नाव कमवून दाखवलेले किन्नी. जनक राजा सांगतो, सीता अगं याज्ञवल्की ऋषीची कथा चालू होती. चालू कथेमध्ये मंडप जळाला आणि एक खांब मांडीवर येऊन पडला. मांडी जळायला लागली तरी लक्ष विचलित केलं नव्हतं. पण आज तू नांदायला चालली त्यावेळेस मात्र डोळ्याला पाणी आलं. बाप दिसत कसा जशी पेटती मशाल, बाप जागला म्हणून घर झोपत खुशाल. त्याच्या जीवावर आज आनंदानं हा लिंबाळकर परिवार खुशाल झोपतोय म्हणून तुकोबराय म्हणतात. या परंपरेचे देवा आम्ही पायी कैत, फक्त आम्हाला मोकलून देऊ नको अभंगाच्या शेवटच्या. वंश परंपरा दास मी अंकित, 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 तुका मोकलिता लाज कोण, तुका मोकलिता लाज कोण पस पार राखीला दार बंदा उपवास पार राखीला दार बंदा, तुका मोकलिता लाज कोण, तुका मोकलिता
दारवंता उपवास पारण राखीला दारवंता केला भोग वटा केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला केला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा केला केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा
वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोण. अंकित आहे देवा, मी तुझा दास आहे. दास व्हा, मालक होण्याच्या भानगडीत पडू नका. 1000 येड्यांचा मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा दास व्हा. टाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देव. प्रेमे भातुके पाठवा. देवा एक दिवस प्रेमानं माझी पाठवणी कर. आपुल्या माहेरा जाईन मी प्रेमानं पाठवणी कर देवा. बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला एक दिवस जायचंय. सगळ्याला जायचंय, पण खूप छान कर्म केलं याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा देश गोड व्हावा. मग आज सुना असतील, नातवंडे असतील, मुलं असतील, धर्मपत्नी, पाहुणे रावळे, सगळे सोयरे, आज सगळ्यांच्या डोळ्याला आसू आहेत की पुन्हा न दिसण्याच्या ह्या प्रवासाला बाबा गेले. आणि तुका म्हणे एक मरणची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे. म्हणून आजचं केलेलं हे गोड नियोजन पिंडक पदावरी दिला पुलेकरी माझे झाले गयावर्जन. पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. आई बाबा शपथ आहे तुमची, मला शपथ आहे. शंभूराजांची शपथ आहे, आई जिजाईची शपथ आहे, शिवछत्रपतींची शपथ आहे. त्या आईच्या पवित्र दुधाची. आई जोपर्यंत भगवंताचं नाम चिंतन मुखात आहे सुपारीचं खांड हातात घेण्याची इच्छा होऊ देऊ नको. जीवनभर मला आईच्या पवित्र दुधा इतकं निर्व्यसनी निष्कलंक ठेव व अखंड समाजाची सेवा करण्याची वृत्ती अशीच अंतकरणामध्ये अखंड राहून दे. त्या मायबापाची अखंड सेवा घडो. अशा लिंबाळकर परिवारातील आदर्श वडिलांना मी माझ्या काळे देशमुख परिवाराच्या वतीनं, ढवाण परिवाराच्या वतीनं, भोसले परिवाराच्या वतीनं, आमच्या कर्जत तालुक्याच्या अहिल्यानगरच्या पवित्र भूमीच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो.